तो माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकेले AB. मॅट्रिक्सचे बेसिक्स आय होप यू आर व्हेरी क्लिअर विथ द व्हिडिओज विच आय हॅव ऑलरेडी प्रोव्हाइडेड. आता काय करायचं बेटा, एक्सरसाइज 4.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स AIJ. रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स मध्ये लिहिला जातो बेटा, स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये मॅट्रिक्स लिहिला जातो. प्लीज फोकस ऑन द नोटेशन, नाही का. डिटर्मिनंट कसा, दोन उभ्या राहीन. मॅट्रिक्स कसा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. 3/2 म्हणजे काय, 3 रो 2 कॉलम. होज एलिमेंट्स आर गिवन बाय एक फॉर्म्युला दिला. ओके, मग आता जो मॅट्रिक्स आपल्याला फॉर्म करायचा बेटा, तो कसा असणार आहे, 3/2 म्हणजे 3 रो आणि 2 कॉलम, आहे का नाही. म्हणजे टचुक 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 3 रो आणि 2 कॉलम, टचुक टचुक टचुक. क्लिअर आहे. विच मीन्स A11 ए. आता ही काय, चल नाही बघ, फर्स्ट रो याला घेऊ आपण, फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा काय झाला बेटा, सेकंड रो फर्स्ट कॉलम. अच्छा, हा एलिमेंट काय बेटा, सेकंड रो सेकंड कॉलम. हा थर्ड रो फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो सेकंड कॉलम. क्लिअर आहे बेटा. आता हे 6 एलिमेंट्स आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामधून फक्त काढायचे. मग मला सांग, AIJ दिला, A11 काढा, म्हणजेच आयच्या जागी 1, जेच्या जागी 1. सो बच्चा 1 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस आयच्या जागी 1. सो आन्सर विल बी एकातून एक गेला 0, सो दॅट एलिमेंट विल बी 0. चला, A फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजेच आयच्या जागी 1, जेच्या जागी 2. आयच्या जागी 1 वजा जेच्या जागी 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस आयच्या जागी 1. सोडवा, एकातून 2 गेला -1 चा स्क्वेअर, 5तून 1 गेला 4, सो 1/4. कारण -1 चा स्क्वेअर 1 आहे बेटा. चला, A21 म्हणजेच आयच्या जागी 2, जेच्या जागी 1. सो बेटा 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस आयच्या जागी 2. ओके, विच इज 2तून 1 गेला 1चा स्क्वेअर, 5तून 2 गेले 3, सो इट इज 1/3. ठीक आहे. आफ्टर दॅट A22 म्हणजे आय आणि जी दोघांच्या जागी 2 टाका. सो बेटा 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस आयच्या जागी 2. 2तून 2 गेला 0, सो दॅट होल एलिमेंट विल बिकम 0. आफ्टर दॅट A31 म्हणजेच आयच्या जागी 3, जेच्या जागी 1. बघ ना फॉर्म्युल्यामध्ये 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 5 मायनस आयच्या जागी 3 ना. सोडवा, 3तून 1 गेला 2, 2चा स्क्वेअर अपॉन 5तून 3 गेले 2, 2 गेला स्क्वेअर मधला 1 जण गेला, म्हणजे हा एलिमेंट येईल 2. आता कोणता राहिला, A32. काय राहिला बेटा, A32 म्हणजेच आयच्या जागी 3, जेच्या जागी 2. सो 3 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 5 मायनस आयच्या जागी 3. 3तून 2 गेला 1 अपॉन 5तून 3 गेले 2, सो झाला 1/2. चला इथे टाकून द्या. A11 इज 0, A12 इज 1/4, A21 is 1/3, A22 is 0, A31 2 and A32 is 1/2. चला घ्या स्क्रीनशॉट. सो बेटा थर्ड क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. तुम्हाला माहिती आहे, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो तो सिंग्युलर, ज्याचा नाही येत तो नॉन सिंग्युलर. हा मॅट्रिक्स आपण जर का डायरेक्ट सोडवायला लागलो, होईल काय बेटा, इट विल बिकम लिटल लेंदी, आहे का नाही. मग आपण याला ट्रान्सफॉर्मेशन्स वापरू ना, जे आपण डिटर्मिनंट्स मध्ये वापरत होतो. हा जो मॅट्रिक्स आहे बेटा, याचं एक बारसं करू आपण, याचं एक नाव देऊ आपण, ए. काय नाव देऊ, ए. मग ह्या ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय होईल बेटा, ह्या दोन दांड्या, कळलं, ABC PQR. ठीक आहे, 2A - P 2B - Q. ठीक आहे, अच्छा सॉरी, दांडी दांडी, हा सिम्बॉल मध्ये गडबड करू नका. बरं, आता काय करतील बेटा, बघ ना, तू जर रो ऑब्झर्व केली, इथे 2A - P आहे, इथं P आहे,
2b मायनस क्यू इथं क्यू आहे, 2c मायनस आर इथं आर आहे. म्हणजे दुसरी आणि तिसरी रो ऍड केली तर हे थोडं सिम्प्लिफाय होईल ना. सो आपण काय करू बाळा, थर्ड रो मध्ये हे बघा अप्लाय, काय अप्लाय करायचं थर्ड रो मध्ये, थर्ड अधिक सेकंड, थर्ड रो मध्ये थर्ड अधिक सेकंड. सो ए चा नीट बघ कसा लिहिला मी, डिटर्मिनंट ऑफ ए, नुसता ए म्हणजे मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट ऑफ ए तो सिम्बॉल. बेटा थर्ड रो मध्ये ऑपरेशन करायचंय ना, येस ऑर नो. म्हणजे पहिल्या दोन रो ऍज इट इज ए बी सी पी क्यू आर. तिसऱ्या रो मध्ये तिसरी अधिक दुसरी, या दोघांची ऍडिशन केली काय होईल, पी मायनस पी उडल, येईल 2a, इथं होईल 2b आणि इथं होईल 2c. आता दोन कॉमन निघतो R3 मधून. सो टेक 2 कॉमन फ्रॉम कुठून, थर्ड रो, फर्स्ट सेकंड थर्ड, थर्ड रो मधून. म्हणजे बेटा काय होईल आता, डिटर्मिनंट ऑफ ए विल बिकम पहिली ए बी सी पी क्यू आर, दोन कॉमन घेतला ना, मग काय होईल ए बी सी. काय ऑब्झर्व झालं बेटा, फर्स्ट रो अँड थर्ड रो आहे की नाही आयडेंटिकल, येस. सो इट इज 0. रिझन काय लिहायचं बेटा, फर्स्ट रो थर्ड रो कशा आहेत, हा आयडेंटिकल. आर यू अंडरस्टँडिंग, सो दॅट आन्सर विल बी 0. बेटा मागचं जे सम आहे तो डिटर्मिनंट आला होता 0. सो शेवटी काय वाक्य लिहायला पाहिजे तुम्ही, डिटर्मिनंट ए किंवा मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. हा प्लीज ते वाक्य टाकून द्या. चला आता याच्यासोबत याचं नाव एक बी देऊ का मी, बी नाव दिलेला. माझं ऑब्झर्वेशन काय बेटा, मी जर व्हर्टिकली जर का पाहिलं तिथं 5 100 105 आहे, आणि इथं बघ ना 5 अधिक 0 5, 1 अधिक 99 100, 6 अधिक 99 105. अरे यस ऑर नो. मग डिटर्मिनंट ऑफ बी अगोदर असं लिहायचंय बेटा तुला, डिटर्मिनंट ऑफ बी असं लिहायचं अगोदर 5 1 6 0 9 9 9 9 500 105 हे लिहायचंय तुला अगोदर. आता ऑपरेशन काय करशील बेटा, अप्लाय. बघ ना ऑब्झर्वेशन काय माझं, पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमची बेरीज केली तर मला काय भेटतंय, तिसरा कॉलम. सो अप्लाय, काय करू आपण, C1 मध्ये स्टोअर करू ना हे, C1 ऍज C1 प्लस C2, C1 मध्ये C1 आणि C2 ची बेरीज करू बेटा. सो डिटर्मिनंट ऑफ बी विल बिकम C1 मध्ये C1 आणि C2 ची बेरीज 5 अधिक 0 5, 1 अधिक 99 100, 6 आणि 99 काय झाले 105. बाकी C2 आणि C3 ऍज इट इज. सो 0 99 99. परत एकदा धप्पा, काय झालं, C1 आणि C3 आयडेंटिकल, सो इज 0. काय लिहिणार रिझन बेटा, C1 आणि C3 कसे आले बच्चा, बोलो बोलो बोलो, आयडेंटिकल. देअरफॉर बी हा कसा आहे रे बाळा, सिंग्युलर मॅट्रिक्स. कसा आला बच्चा हा, इट इज दी सिंग्युलर मॅट्रिक्स, कारण त्याचा डिटर्मिनंट 0 आला. तर बाळा एक मॅट्रिक्स दिलाय, त्याचं काहीच नाव नाही, मी एकदा नाव देतो सी. याचा डिटर्मिनंट म्हणजे काय रे बाळा, हे डिटर्मिनंटचं सिम्बॉल टाक ना, 7 5 मायनस 4 7. सोडोवर याला, 7 गुणले 7 49, मायनस साईन दे, नंतर -4 × 5 -20. त्यामुळे मायनसचं काय होईल बच्चा, प्लस. किती झाला 49 आणि 20 69. बेटा दिस इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर सी इज कसा आहे रे बेटा, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कसा आहे रे बेटा, सी इज, बोलो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. टेक द स्क्रीनशॉट. बघा फोर्थ क्वेश्चन काय, फाइंड के इफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिंग्युलर. जर हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे तर के ची व्हॅल्यू काढा. बाळा याला नावच नाहीये तर मी एक नाव देतो ना काहीतरी ए. हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, येस ऑर नो, विच मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए विल बी
0. क्लियर आहे. सो विल बी डिटर्मिनंट ऑफ ए बेटा, हे काय डिटर्मिनंट 7 3 -2 k विल बी 0. सोडवा. 7 गुणिले k 7k, मायनस साइन दे. प्रोसेस नीट ऐक, मायनस साइन दे. दिलं. -2 × 3 -6. आता या मायनसचा प्लस करा इक्वल टू 0. बेटा 7k इज -6. k विल बी, हा 7 भागिले होईल -6 अपॉन 7. यू आर फिनिश्ड. टेक द स्क्रीनशॉट. चलो, एक मॅट्रिक्स दिला. फाइंड k इफ इट इज सिंग्युलर. क्लियर आहे बेटा, सिंग्युलर आहे म्हणजे पुन्हा एकदा यू नो इट्स डिटर्मिनंट विल बी 0. त्याचं नावच नाहीये. एक नाव देऊ याला, याला एक बी नाव देऊ. बेटा हा सिंग्युलर आहे म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ दिस बी इज 0. म्हणजेच बच्चा डिटर्मिनंट हे बघ k -1 3 1 2 1 -2 3 2 4 इज 0. याला सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. k -1 त्याचे मायनर्स हे बघ, हे चौघ. 1 गुणिले 4 4, हे k -1 ब्रॅकेट टाक 4, मायनस साइन दिलं. -2 × 2 -4. विथ दिस इट विल बिकम +4. हा -2 कंसात त्याचे मायनर हे बघ, चौघ. 4 त्रिक 12 मायनस 1 गुणिले 2 2, हा +3 इंटू ब्रॅकेट त्याचे मायनर चौघ. 3 × -2 -6 मायनस 1 गुणिले 1 1 इक्वल टू 0. चला सोडवायचं आहे आपल्याला. 4 आणि 4 8. सो 8 × k -1 मायनस 2 इंटू ब्रॅकेट 12 तून 2 गेले 10 प्लस 3 इंटू ब्रॅकेट -6 -1 झाले -7. बच्चा किती झाले, -7. आन्सर इज 0. ठीक आहे, सोडो बरं बाळा. 8 × k 8 इज 8k वजा 8 × 1 8 -2 × 10 -20 प्लस 3 गुणिले -7 -21. आन्सर इज 0. बेटा 8k, आता हे मायनस 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 तिघांची बेरीज करा. 20 आणि 8 28, 28 आणि 21 49. राईट. 28 आणि 21 38 48 49. यस, इक्वल टू 0. विच मीन्स 8k विल बी 49. मायनस प्लस होईल ना पुढे. k काय होईल बेटा 49 अपॉन 8. आहे की नाही, एकदम सिंपल क्वेश्चन. बेटा व्हेरी इझी क्वेश्चन. इफ बरं का, 5वा क्वेश्चन, ए इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स दिला. फाइंड ए ट्रान्सपोज चा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. ठीक आहे. सो हा जो ए आहे याचा ट्रान्सपोज काय बेटा, बोलो. 0 आहे तिला कॉलम करा 5 1 -1. सेकंड रोला सेकंड कॉलम करा 3 2 0. हा झाला ए ट्रान्सपोज. पण ए ट्रान्सपोज चा पुन्हा ट्रान्सपोज करायचा म्हणजेच ए ट्रान्सपोज चा ट्रान्सपोज काय होईल बेटा, पुन्हा एकदा ही जी रो आहे हिला कॉलम करा. सेकंड रो आहे तिला सेकंड कॉलम करा. थर्ड रोला थर्ड कॉलम करा. गेटिंग. काय ऑब्झर्वेशन झालं बेटा, इट इज नथिंग बट ए ओनली. आणि ही प्रॉपर्टी सुद्धा आहे. काय बेटा, इट इज ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज मॅट्रिक इट सेल्फ. स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा 7वा क्वेश्चन असा आहे की फाइंड एबीसी जर का हा मॅट्रिक सिमेट्रिक आहे. सिमेट्रिकचा अर्थ काय असतो बेटा, सिमेट्रिकचा अर्थ काय असतो, ए आय जे इज ए जे आय. आर यू अंडरस्टँडिंग? विच मीन्स A12 A21 A13 will be A31 A23 will be A32. Are you getting? So A12 ला A21 सोबत मॅच करा. हु इज A12? ठीक आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, याला याच्यासोबत मॅच करा. सो मी असं लिहितो इथं पुढे. दिस इम्प्लाइज, बघ इक्वॅलिटी, B विल बी 3/5. भेटला बी. चलो, दिस इम्प्लाइज 1 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम विथ थर्ड रो फर्स्ट कॉलम A as -4. ठीक आहे. 2 3 ला 3 2 सोबत, 2 3 ला 3 2 सोबत, which implies C -7. Getting?
बघा लक्ष दे, क्वेश्चन नंबर 8, फाइंड एक्स वाय झेड जर हा मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक आहे. बच्चा स्क्यू सिमेट्रिक म्हणजे डायगोनल एलिमेंट्स 0 असतात बरं का. आणि ए आय जे स्क्यू सिमेट्रिकचा अर्थ काय बच्चा, ए आय जे इज मायनस ए जे आय, मायनसचा फरक असतो. म्हणजेच काय रे बेटा, A12 is minus A21, A13 is minus A31 आणि A32 is minus A23 किंवा असं लिहा A23 is minus A32, एकच आहे, काय अडचण नाही बच्चा. दिस इम्प्लाइज A12 हा एलिमेंट याच्यासोबत बघ ना, A12 is minus 5y is equal to minus of A21 which means minus y. Beta this implies value of y will be 5y. Getting? Yes sir. चला इथे A13 बघ, दिस implies 13 हा एलिमेंट कोण x is equal to negative of A31, ठीक आहे, थर्ड रो फर्स्ट कॉलम. गेटिंग? सो x ची व्हॅल्यू आयती आली. चला नेक्स्ट A23 सेकंड रो थर्ड z is equal to minus A32 third row second which is root minus root 2. नीट लक्ष दे, इट इज बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट. निगेटिव्ह करायचं नाही असं, तो ऑलरेडी निगेटिव्ह जसं तसं लिहा. सो बच्चा दिस इम्प्लाइज value of z will be minus of minus plus root t. These are root 2, these are the values of x, y and z. Take the screenshot. Bala, question number 9 is saying for each of the following matrices using its transpose straight whether it is symmetric का skew symmetric का दोन्ही नाही. बेटा जेव्हा पण सिमेट्रिक आहे, जेव्हा पण सिमेट्रिक आहे तेव्हा A will be A transpose. जेव्हा स्क्यू सिमेट्रिक आहे काय बच्चा, स्क्यू सिमेट्रिक साठी कंडिशन काय आहे, A will be minus of A transpose. Getting? So these are the conditions for symmetric and skew symmetric. मग याचं एक नाव देऊ आपण, याचा ट्रान्सपोज कर बरं बेटा. सो रोला कॉलम करा, सो 1 2 -5. दुसऱ्या रोला दुसरा कॉलम करा, तिसऱ्या रोला तिसरा कॉलम करा, झाला ट्रान्सपोज. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन बेटा? आर यू एबल टू सी whether this is symmetric or not? If this is a transpose, are they both same? हे सेम सेम आहेत का? येस सर. बघ ना, ते बोथ आर सेम सेम. ए ट्रान्सपोज इज ए, येस ऑर नो? सो देअरफॉर काय म्हणूया आपण, काय म्हणू आपण, देअरफॉर ए कसा आहे रे बच्चा, सिमेट्रिक. अकॉर्डिंग टू कंडिशन इट इज सिमेट्रिक. टेक द स्क्रीनशॉट. बघा, लुक ॲट दिस क्वेश्चन. याचं काहीच नाव नाहीये, त्याला एक नाव देऊया आपण. ओके सर, चला ए ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज म्हणजे काय, चेक चेक 2 5 1. सेकंड रोला सेकंड कॉलम करा, -5 4 6. थर्डला थर्ड -6 मायनस +3, हा -1 -6 3. बेटा व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, ए ट्रान्सपोज हा मायनस ए आहे का? चला एक काम करू आपण, बर आपण असं चेक करू बेटा. 5 -5 1 -1 6 -6. यस, हा जो ए ट्रान्सपोज आहे हा मायनस ऑफ दिस ए. बर का, आपला हा जो ए ना, मी मायनस ए काढतो बेटा. लक्ष दे, मायनस ए काढायचं म्हणजे काय, सगळ्यांना मायनस निघून ना, सगळ्यांना मायनस निघून ना. सो -2 -5 -1. बर का, -5 झाला +5 -4 आणि -6 1 6 आणि -3. बेटा इफ आय एम सेइंग की ए ट्रान्सपोज इज मायनस ए किंवा मायनस ए इज मायनस ए ट्रान्सपोज, सो 2 5
सो बाळा अकॉर्डिंग टू माय ऑब्झर्वेशन दिस वॉज ए ट्रान्सपोज. आपण मायनस ए करून पण पाहिला. ए आणि ए ट्रान्सपोज सुद्धा सेम नाहीयेत. ए ट्रान्सपोज आणि मायनस ए सुद्धा सेम नाहीयेत. म्हणजे ही पण नाही आणि ही पण नाही. म्हणजेच ए इज नायदर सिमेट्रिक, म्हणजे तो सिमेट्रिक पण नाहीये नॉर स्क्यू सिमेट्रिक. क्लिअर आहे बच्चा? स्क्रीनशॉट घे. तो दोन्ही पैकी काहीच नाहीये. तो बच्चा हा जो मॅट्रिक्स आहे थर्ड वन, याला एक नाव देऊ आपण. ऍग्री? आता याचा ट्रान्सपोज कर बेटा. सोडले आपण. रोला कॉलम करा. सो 0 1 + 2i i - 2. सेकंडला सेकंड करा. थर्डला थर्ड करा. 2 - i 7 0. बर, मला सांग ए आणि ए ट्रान्सपोज सेम सेम आहेत का? अजिबात नाही. चला आपण ए आहे मायनस ए काढू. आपण याच्यासोबत मॅच होते का चेक करू. मायनस म्हणजे मायनस निघू ना. हे बघ 0ला 0 -1 - 2i -1 म्हणजे बघ ना -i आणि +2 होईल. त्याला मी 2 - i करतो. बेटा प्लीज लक्ष दे. -i +2 त्याला मी 2 - i लिहिला. याला मायनस निघून काय होईल रे बेटा? 1 + 2i. दोन्ही प्लस होतील ना. चला 0 विल रिमेन 0. -7 चा होईल +7. इथं मायनस निघून -2 आणि प्लस आहे. त्याला मी i - 2 लिहू का? येस सर. अरे बघ ना -2 + i - 2 स्वाईप करून लिहिलं. +7 -7 0 0. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? ए ट्रान्सपोज आणि मायनस ए आर सेम. ए ट्रान्सपोज इज मायनस ए और इज, हे मायनस इकडे ढकल ना, इज मायनस ए ट्रान्सपोज. देअरफॉर हा जो ए आहे कसा आहे रे बेटा? स्क्यू सिमेट्रिक. गेटिंग? So today we will stop here.